हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट केक। कस्टमरने कॉल केला तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो केक द्या म्हणून। ठीक आहे, तर मी ते चॉकलेट केक बनवत आहे आणि कस्टमरला केक पाहिजे होता। 10 मिनिटामध्ये कस्टमर लगेच केक घ्यायला येणार होते। तर मी बेस कट करून घेते एकदम। ठीक आहे, 3 लेयरमध्ये आपण घ्यायचा आणि थोडेसे अजून पातळ लेयर कट करायचे, कारण मी हा केक बनवते लेस क्रीममध्ये। माझे सगळेच केक लेस क्रीममध्येच असतात। ठीक आहे, सर्वच कस्टमरची रिक्वेस्ट असते की लेस क्रीममध्येच आम्हाला केक हवा आहे। ठीक आहे, तर इथं आपण कुठेही व्हिडिओ स्किप नाही केलेला, पूर्ण केक तुमच्या समोरच बनवलेला आहे। ठीक आहे, शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आणि चॉकलेट केकला थोडंसं एक्स्ट्रा शुगर सिरप थोडंसं लागतं, एक्स्ट्रा थोडं, कारण त्याच्यामध्ये कोको पावडर असते। आणि तर तुम्ही चॉकलेट गनाश पण यूज करू शकता क्रीमच्या वरती किंवा बेसवरती, स्पॉन्जचा लेयर आहे ना त्याच्यावरती। ठीक आहे, तर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती कमी क्रीम वापरलेली आहे याच्यामध्ये। आणि हा क्रीम चॉकलेट केक आहे। सेकंड लेयरला पण शुगर सिरपने सोक करायचं। जर माझ्याकडे चॉकलेट गनाश संपलं होतं, कस्टमर लगेच येणार होते ऑर्डर घ्यायला, त्याच्यामुळे माझ्याकडे जो होता तो मी फक्त क्रीममध्ये थोडासा यूज केला आहे। आणि नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच्यामध्ये मी केक आपला कवर केलेला आहे, वरून पूर्ण चॉकलेट गनाशनेच कवर केलेला आहे, कारण मग आतमध्ये यूज केलं असतं तर वरती कमी पडलं असतं। आणि जर लगेच गनाश बनवून लगेच आपण केकवरती अप्लाय करायचं म्हटलं तर मग ते एकदम गरम असतं आणि मग ते केक पण मेल्ट होऊन जातो आणि सगळं फ्लोईंग होऊन जाईल त्याचं, म्हणजे गनाश सगळं वाहून जाईल। थोडी थोडी क्रीम घेऊन क्रमकोट करून घ्यायचं। ठीक आहे, कमीत कमी क्रीममध्ये केक बनवायचा प्रयत्न करायचा, तर कस्टमर तुमचे टिकून राहतील। जर तुम्ही जास्त क्रीम वापरली आणि स्पॉन्जमध्ये जर कंजूसीपणा केला तर मग तुमचे कस्टमर लूज पडतील। ठीक आहे, आणि आपण होम बेकर्स असल्यामुळे आपल्याला कुठला कस्टमर लगेच पेमेंट करत नाही, पण जे असे इमर्जन्सीमध्ये केक जातात ना त्यांचं पेमेंट हाफ पेमेंट अगोदर घ्यायचं ॲडव्हान्स, 100 रुपये नाही तर 200 रुपये। जर तुम्ही केक 400-500 रुपये देणार असेल तर 200 रुपये तरी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचा, की खरंच कस्टमर केक घ्यायला येणार आहे का। ठीक आहे, तर हा आमचा रेग्युलरच कस्टमर आहे। लेट नाईट हा केक बनवलेला आहे मी, लेट नाईट रात्रीच्या 1 वाजता केक बनवलेला आहे हा। ठीक आहे, त्याच्यामुळे दिवसभर जेवढ्या ऑर्डर होते तेवढ्या ऑर्डरमध्ये गनाश संपून गेला। आता म्हटलं काही ऑर्डर येणार नाही, त्याच्यासाठी थोडंसं गनाश होतं, मग त्या गनाशमध्येच मी हा केक बनवलेला आहे। आणि माझा हा प्रॉब्लेम नेहमीच होतो, गनाश संपलेला असतं, ऑर्डर आलेली असते, मग फास्टमध्ये काम करायला जायचं, तर मग अगोदर केक आपण क्रीम बनवायच्या अगोदर गनाश बनवून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं, नाही तर पसरट भांड्यामध्ये थोडंसं साईडला काढून ठेवायचं, कारण जास्त गनाश बनवलं तर थंड व्हायला पण त्याला तेवढाच वेळ जास्तच लागतो। त्याच्यामुळे त्याला थोडंसं आपल्याला जेवढं लागायचं आहे तेवढंच। इथं तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती थोडंसं गनाश आहे, त्याच्यामध्ये मला हा केक पूर्ण कवर करायचा आहे आता। ठीक आहे, पायपिंग बॅगमध्ये भरून एकदम लुक छान येतो आणि आपलं एक्स्ट्रा वेस्ट गनाश काहीच जात नाही, त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे गनाश लावू शकता। एकदम फ्लोईंगमध्ये हे होऊन जातं, थोडंसं गरम करून घ्यायचं
थोडंसं गरम करून घ्यायचं. थोडं लाईटली एक मिनटं पण एकदम थोडंसं गरम करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला केकवरती ते स्प्रेड करता येईल अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे केकला लुक पण छान शायनी येतो. ठीक आहे. आणि स्क्रॅपरने असं कॉम्ब करून घ्यायचं. झाला आपला केक रेडी. आणि प्लस पॉईंट होता, कस्टमरने बोलले होते तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो केक पाहिजे म्हणून. ठीक आहे, फोन येतोय मध्ये. ठीक आहे, आणि नाईफने अशी सिंपल डिझाईन करून घ्यायची. आणि हा जो खाली आपल्याला क्रीम लागलेली दिसते बेसला, ती पूर्ण क्लीन करून घ्यायचा बेस आपला. आणि छोटीशी बॉर्डर बनवायची स्टार नोझलने. ठीक आहे, इथं मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि स्टार नोझलमध्ये पायपिंग बॅगमध्ये स्टार नोझल टाकायचं आणि त्याच्यामध्ये क्रीम अशी भरायची आणि एकदम छान ही डिझाईन बनते ना, ती तशा प्रकारे बनवत जायचं. जर तुम्हाला नवीन असेल तर थोडंसं प्रॅक्टिस करायचं, प्लेटवरती घेऊन वेगवेगळ्या डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करायचा. तर माझ्याकडे गार्निशिंग पण संपलं होतं, पण तरी पण मी जेवढे होते त्यातले सगळे मिक्स करून लावलेले आहेत. अशा प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. कस्टमरने सांगितलं होतं केकवरती नाव टाकायला. माझं हँडरायटिंग चांगलं नाही तरी पण मी कस्टमरने सांगितले त्याच्यामुळे त्याच्यावरती टाकायच लागणार आपल्याला. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. ठीक आहे, आणि थोडंसं गोल्डन डस्ट किंवा सिल्वर डस्ट पण करू शकता तुम्ही. माझ्याकडे गोल्डन डस्ट माझा सापडत नव्हता, पण गोल्डन डस्ट एकदम छान वाटतो. आणि हा जो सिल्वर डस्ट आहे तो बाकी केकवरती. बाय.